स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। जा आज जा। तू कोण? मी शैलेश अभ्यंकर, सलीलचा मित्र, सलील दीक्षितचा। उशिरापर्यंत आम्ही सगळेच थांबलो होतो, मुद्दाम सोडायला आलो। मला शहाणपणा शिकवू नकोस। तिला सोडायला आल्याबद्दल आभार। निघ। रडू नको। काय झालं? का बदल तुम्ही तिला? इतक्या उशिरा घरी येते। आपल्या घरची शिस्त माहित नाही हिला? एक अनोळखी मुलगा इतक्या उशिरा सोडायला येतो। कुठे होतीस त्याच्याबरोबर? अप्पा मी खरंच हॉलवर खोटं बोलू नकोस। मी दीक्षितांकडे फोन केला होता। तू हॉलवरनं दुपारीच निघून गेलेस। अहो कदाचित दीक्षितांना माहित नसेल। तुम्ही गप्प बसा। वाज जा। वाज। अहो आपल्याच मुलीवर हात टाकायला तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुलांवर जरा विश्वास ठेवायला शिका। घरात एक उदाहरण घडलं म्हणून काय झालं? सगळीच मुलं मुली काय अशी असतात का? तू अशी तिची तरफदारी करू नकोस। मी केलं तर योग्य केलंय। आता पुन्हा असं करणार नाही ती। मुलांना अति स्वातंत्र्य दिलं की ती अशी स्वैर होतात। हो आणि अति बंधनं घातली की ती अशी अनावर होतात। तुला या घरात खूप वेगळं वाटत असेल ना? तुला काय वाटत असेल मी समजू शकतो। नवीन घर,
नवीन माणसं, नवीन वातावरण, पुढचं आयुष्य कसं असेल याचा विचार. हो ना? लेट मी टेल यू वन थिंग सानिका. ह्या घरामध्ये तुला खूप ऍडजस्ट करावं लागणार. आईशी, अनिताशी, इथल्या वातावरणाशी. काही गोष्टी तुला आवडणार नाही, ज्या मलाही आवडत नाही, पण मी चालवून घेतो. काय असतं सानिका, आपली माणसं चुकली तर आपणच त्यांना सांभाळून घ्यायचं असतं, नाही का? आता इथली माणसं, हे घर, हे सगळं माझंच आहे ना. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तू जर मला समजून घेऊन साथ दिलीस ना, तर आपण सुखात राहू. हे बघ, तुला काही वाटलं, म्हणजे काही सांगावंसं वाटलं, तक्रार करावीशी वाटली, तर प्लीज आईशी किंवा अनिताशी बोलू नकोस. तुला जे काही सांगायचं असेल ते मला सांग. आपण यातनं मार्ग काढू. मी तुला कधीही त्रास देणार नाही. मला खात्री, मला तू खूप आवडलास. मी तुझ्यासाठी सगळं काही सहन करेन. सानिकाचं लग्न झालं. सगळेच उदास आहेत. स्ट्रेंज फिलिंग. सगळे सगळे रडत होते तेव्हा मलाही भरून आलं होतं नकळत. सानिकाला इथल्यासारखं वातावरण तिथे मिळेल? माझं लग्न जिच्याशी होईल ती लकी असेल. या घरातलं वातावरण, माणसं इतकी मोकळी आहेत, चांगली आहेत. आणि अश्विनी तर हाऊ स्टुपिड आहे. मी तर धरूनच चाललोय की नाही, पण अश्विनीचं प्रेम मिळवण्यासाठी आय मस्ट डू समथिंग आउटस्टँडिंग. लग्नाची गडबड संपली, आता नोकरीच्या मागे लागायला हवं. फक्त आशूसाठी नाही, तर आईबाबांसाठी. सानिकाला याच्यापेक्षा चांगलंच असं मिळालं पाहिजे. असं का म्हणतेस? काल लग्नात 2-3 प्रसंग असे घडले की मला नाही आवडले. मला नाही आवडली ती माणसं. बरोबर नाही आहेत. काल तुला पहिल्यांदा मी एवढं रडताना पाहिलं माहितीये. मी ठरवलं होतं अजिबात रडायचं नाही. आधी आईने सुरुवात केली. सानिका तर एवढी रडायला लागली की मग मी पण रडले.
आणि नंतर हॉलमधल्या सगळ्या बायका रडायला लागल्या. संसर्गजन्य रोग असतो हा रडणं म्हणजे. तुला खोटं वाटेल पण माझे सुद्धा डोळे पाणवले होते. चल. खोटं का वाटतं तुला? तुला काय वाटतं मला काहीच वाटलं नसेल का? मी एकटा आहे म्हणून? अवंती, मला कल्पना आहे तू आणि सानिका किती क्लोज होतात. तुमच्या दोघींमध्ये फक्त 2च वर्षाचं अंतर आहे. खूप काही शेअर केलं असेल ना तुम्ही आजपर्यंत. आता एकदम रिकामं एकटं एकटं वाटते का तुला? We are more like friends. मला तरी खूप मित्रमैत्रिणी आहेत, पण सानिकाला तर मैत्रिणी पण नव्हत्या. तिचं प्रत्येक गुपित मला माहिती आहे. आणि जगात अशी एकही गोष्ट नाहीये की जी आम्ही एकमेकींना सांगितली नसेल. खूप गोड साधी मुलगी आहे ती. खूपच चांगली आहे रे. तिला चांगलं सासर मिळायला पाहिजे. रिलॅक्स, ओके? चहा करतेस? हो अगं, 2 दिवस तुम्ही किती दमला होता दोघंही, दगदग 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 करून. म्हणून म्हटलं तुम्हाला सरप्राईज द्यावं, आपण चहा वगैरे बनवावा. सकाळी सकाळी तुला स्वयंपाकघरात बघून इतकं बरं वाटतंय मला. इतके दिवस सानिका मदत करायची ना तुला. आता तिचं लग्न झालंय, आता मलाच करायला लागणार. अरे वा, सानिकाच्या लग्नाने तुला अगदी शहाणं करून सोडलेलं दिसतंय. शाणी तर मी आहेच. तुझ्या भाषेत सांगायचं तर अति शाणी. अगं, स्वयंपाक करणं, वेगवेगळे पदार्थ करणं हे यायलाच हवं. हे बघ, सगळे पुरुष एक नंबरचे खादाड असतात. आपल्या बायकोनी काहीतरी चांगलं चुंगलं करून आपल्याला खायला घालावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. अगदी कितीही प्रोग्रेसिव्ह नवरा असला ना तरी सुद्धा. आणि मग काय होतं, लग्नानंतर उडते सगळी धांदल. आता तुझंच बघ ना, तुला डाळींची नावं सुद्धा माहिती नाहीयेत. अगं हसतेस काय, खरं तेच सांगते. हे बघ, मराठी लोक काय किंवा पंजाबी लोक काय, खाण्यात अगदी चोखंदळ आणि पटाईत असतात. आता हे पंजाबी लोक कुठून आले आपल्या स्वयंपाकघरात? तुला कळतंय मला काय म्हणायचंय ते. काल अनिशची आई लग्नात इनडायरेक्टली बोलत होती. आता आपण कधी भेटायचं असं विचारत होती. सहज म्हणाले. अवंती, ते सहज नव्हता. तुम्ही सगळे असले अर्थ कशाला काढत असता सारखे? अगं पण त्या दृष्टीने विचार करायला कसली हरकत आहे? हे बघ, पाटेकर फॅमिली अतिशय एज्युकेटेड आणि सुसंस्कृत लोक आहेत. शिवाय अनिश तुझा चांगला मित्र आहे. आणि हे बघ, नवरा हा नवऱ्यापेक्षा मित्र असलेला जास्त चांगला. चांगला नाही झाला चहा. चल मी आता आवडते. हॅलो,
हॅलो गावी, मी बोलतेय. उर्मी, काल तुम्हाला घरी पोचायला खूप उशीर झाला का? नाही, बाबा सांगत होते की अप्पांचा इथे फोन आला होता तुझ्यासाठी. अगं त्याविषयीच मला तुला थोडंसं सांगायचंय. प्लीज मला आत्ता येऊन भेट ना. पण अगं आता तर मी निघाले ऑफिसला, मग संध्याकाळी येते ऑफिस सुटल्या. अभि प्लीज. बर, मी येते आता. बाय. काय ग? काय झालं? काय झालं? काय झालं? काल अप्पांनी मला मारलं. मारलं? आणि ते पण शैलेश समोर. शैलेश कशाला आला होता इथे? अगं काल तुम्हाला इथे घरी सोडायला आला होता. आर यू क्रेझी? अगं काल हॉलवरून आम्ही त्याच्या घरी गेलो. गप्पा मारता मारता कधी रात्र झाली कळलंच नाही. 11 वाजले होते. पण 11? तुला किती वेळा बजावून सांगितलं होतं की उशीर करत जाऊ नको. अगं अप्पांना आवडत नाही ना तू उशीर आलेलं. 11 कसे वाजले? अवंतिका, म्हणजे काल आमच्या हातून चूक घडली. चूक? कसली चूक? कसली चूक उर्मी? अगं म्हणजे आम्ही दोघं तू त्याच्या घरी जायलाच नको होतस. अगं त्याचं ठीक आहे, पण तू तरी? अगं त्या क्षणी आय मीन हीच परीक्षेची वेळ असते. ह्याच वेळी स्वतःला सावरायचं असतं. मला कळतंय ग माझी चूक झाली आहे ते, पण आमचं लग्न झालंय. यू ट्राय टू अंडरस्टँड मी प्लीज. फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. आप्पा माझ्या लग्नाच्या गोष्टी करतायत. हे बघ, लोक प्रेमासाठी काय वाटेल ते करतात. हं, तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना. अगं म्हणूनच तर आम्ही सगळे तुम्हाला मदत करतो. बस थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर सगळं नीट होणार आहे. पण तोपर्यंत चल निघू आता. खरंच येणारच नव्हते खरं तर. इतका उशीर झालाय मला, पण फोनवर तुझा आवाज ऐकला आणि म्हटलं जायलाच पाहिजे. चल बाय. बघ, हे खूप मोठं प्रोजेक्ट आहे आणि हे प्रोजेक्ट मी तुम्हा तिघांच्या भरोशावर घेतले. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागणार आहे.
आणि सतत तुम्हाला साईटवर जावं लागणार आहे. हा प्रोजेक्ट मला वाटतं ऑगस्टमध्ये सुरू होईल, म्हणजे अजून 1-1.5 महिना आहे. क्लायंट समोर मला सगळे प्लान्स ठेवायचे आहेत. आपले इंजिनियर साहेब मिस्टर दातार परवा येणार आहेत. वी कॅन डिस्कस विथ हिम ऑल्सो. आपल्याकडे आणखीन 2 मोठी कामं येणार आहेत. एक म्युझिक डायरेक्टरच्या बंगल्याचं काम आणि एका इंडस्ट्रियलिस्टच्या ऑफिसचं काम. पुढच्या आठवड्यात ही दोन्ही फायनलाइज होतील. तू आणि अवंतिका बंगल्याचं काम बघा. येस सर. काय अवंतिका? अवंतिका, आय एम टॉकिंग टू यू. काय करायला आवडेल तुला? आवडेल बंगल्याचं काम करायला? काय सर? अगं लक्ष कुठे आहे तुझं? वेन यू वर्क यू ओनली वर्क. दुसऱ्या कशाचाही विचार करायचा. सॉरी सर. हे बघा, कामावर कॉन्सन्ट्रेट केलं नाही तर पुढे काही होणार नाही. तुमची पुढे प्रगती व्हायची असेल तर डेडिकेशन इज मस्ट. मला एक सांगा, तुम्ही नक्की काम करायलाच आलात ना, की लग्न होईपर्यंत जस्ट टाइमपास? हे बघा अवंतिका, तुम्ही इतर सामान्य मुलींसारख्या नाही आहात. यू शुड टेक युअर करिअर सिरियसली. अंडरस्टँड? येस सर. सॉरी सर. मला वाटतं तुमचं कामात लक्ष नाही. आपण परत कधीतरी भेटू. विल मीट टुमॉरो. सर पण यू मे गो नाउ.